Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn a new lesson number 4.2 मोलाइज कठुनी. ये लेसन हम आज देखेंगे. इयत्ता 6वीचा लेसन क्रमांक 4.2 मोलाइज कठुनी हा आपण पाठ आज बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया. वन डे इन द टेरिबल समर सीझन ऑफ 1979 चेंज द लाईफ ऑफ जाधव पेंग. तर 1979 म्हणजेच 1979च्या भयंकर उन्हाळ्याच्या ऋतूमधील एका दिवसाने जाधव पायंगचे जीवन पार बदलून गेले. ही लिव्ह इन अ स्मॉल विलेज ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर ब्रह्मपुत्रा. आणि तो ब्रह्मपुत्रेच्या काठी असलेल्या एका लहानशा गावात राहत होता. द ब्रह्मपुत्रा इज अ ग्रेट रिव्हर. ब्रह्मपुत्रा ही एक प्रचंड मोठी नदी आहे. इन प्लेसेस इट इज मोर दॅन 7 to 8 किलोमीटर्स वाईड. आणि काही ठिकाणी ही नदी तर 7 ते 8 किलोमीटरपेक्षा सुद्धा अधिक रुंद आहे, अधिक वाईड आहे. इट हॅज मेनी सँडबार्स अँड इव्हन अॅन आयलँड नोन ॲज मंजुली आयलँड. आणि तिच्या मुखाशी अनेक वाळूचे बंधारे, मोठे मोठे वाळूचे ढीग आहेत आणि एका माजुली नावाचे बेटसुद्धा तिथे आहे, माजुली आयलँड. वॉटर्स ऑफ ब्रह्मपुत्रा often flood माजुली अँड द सँडबार्स. आणि हे जे माजुली आणि वाळूचे जे बांध आहेत, मोठे मोठे ढीग आहेत, तर वारंवार ब्रह्मपुत्रेच्या पाण्याने भरलेले असतात. ब्रह्मपुत्रा ही सगळ्यात फार मोठी नदी आहे आणि ही बारमाही वाहते. तिचं पाणी ती नेहमी पाण्याने भरलेली असते. ॲट टाइम्स द रिव्हर्स इवन स्वीप्स अवे सम्स ऑफ द सँडबार्स. आणि काही वेळा वाळूचे काही बंधारे तर नदी जोरदारपणे उडवून लावते. नदीचा प्रवाह एवढा जोरात असतो की काही वेळेस हे वाळूचे ढीगसुद्धा ती जोरदारपणे उडवून लावते, वाहून नेते. व्हेन द जाधव वॉज अबाउट 15 years old ही सॉ अ टेरिबल साईट. आणि जाधव जेव्हा 15 वर्षाचा असताना त्याने एक अचानक अतिशय भयानक असं दृश्य त्यांच्या नजरेस पडलं. On one of the sandbars, thousands of snakes lay dead. आणि वाळूच्या बंधाऱ्यांपैकी एक जो बंधारा होता, एक जो ढीग होता वाळूचा, त्यावर एकावर हजारो सर्प मरून पडलेले होते, हजारो स्नेक. बघा ते कसं असेल दिसायला ते इथलचं दृश्य, की हजारो साप तिथे मरून पडलेले होते. खूप भयानक असं ते दृश्य होतं. दे हॅड बीन वॉश अशोर विथ. आणि ते पाण्याच्या पुराबरोबर किनाऱ्यावर वाहून आले होते. ऑफ द फ्लड. आणि पाण्याचा जो पूर असतो त्या पुराबरोबर ते सगळे स्नेक जे आहे मरून पडलेले ते किनाऱ्यावर आले होते. विथ नो ट्रीज टू प्रोटेक्ट देम दे हॅड ऑल डाईड इन द स्कॅल्डिंग सन. आणि त्यांचे संरक्षण करायला तिथे झाडे नसल्यामुळे ते सर्व त्या तळपत्या उन्हात मरून गेले होते. त्या ठिकाणी एकही झाड नव्हतं. जाधव वॉज सिम्पली हॉरिफाईड. आणि ते जाधव जे होते ते एकदम हॉरिफाय झाले, अतिशय घाबरून गेले, भेदरून गेले. ही सॅट डाऊन अँड वेप्ड. आणि ते खाली बसले आणि रडू लागले. देअर अँड देन ही फाउंड हिज मिशन टू टर्न द सँडी बॅरन लँड ग्रीन विथ ट्रीज. आणि तिथेच आणि सर्व त्या तळपत्या उन्हामध्ये ते बसलून तिथे रडत होते आणि तिथे त्याच वेळी त्यांना त्या ओसाड नापीक जमिनीला हिरवेगार करण्याचे त्यांच्या जीवनाचे ध्येय सापडले. त्यांना मिशन सापडलं की आपल्याला काय करायचं आहे आयुष्यामध्ये. तर ते त्यांना सापडलं की हे जे वाळूचं बेट आहे तिथे काय करायचं, तर ती जमीन हिरवीगार करायची, झाडांनी हिरवीगार करायची, असं ध्येय त्यांना तिथे सापडलं. फॉर मोर दॅन 30 long years जाधव पेंग टॉईल ऑन द ड्राय बॅरन एरिया अँड ट्रान्सफॉर्म इट इन टू अ फॉरेस्ट. आणि प्रदीर्घ बघा किती वर्ष, लॉंग इयर्स, 30, 1-2 वर्षाचा काळ नाही येतो, तर जवळजवळ 30 वर्षापेक्षा अधिक काळ जाधवने, हा जो इथे चित्रात तुम्हाला दिसतोय, जाधवने त्या कोरड्या आणि शुष्क बॅरन एरिया जो होता, आपलं वाळवंट ज्या टाईपमध्ये असतं त्या टाईपचं होतं, त्या ओसाड क्षेत्रामध्ये खूप काबाड कष्ट केले आणि त्याचे जंगलात रूपांतर
केले आणि तिथे त्याने जंगल तयार केलं. एवढं त्याच्या जीवनामध्ये ही कलाटणी तिथे त्याला मिळाली. जादव पेंग्स फॅमिली अँड फ्रेंड्स कॉल हिम मोलाईज. आणि जादव पायंगचे कुटुंबातील माणसे आणि त्याचे मित्र त्याला मोलाई म्हणत असत. ॲट फर्स्ट मोलाई वर्क इन फॉरेस्ट डिपार्टमेंट स्कीम टू प्लांट ट्रीज. सुरुवातीला तो वन खात्याच्या विभागामध्ये झाडे लावण्याची जी योजना असते त्यामध्ये काम करीत असे. फॉर सम रिझन दॅट वर्क स्टॉप. परंतु काही कारणामुळे कोणत्या तरी कारणाने ते काम थांबलं. ऑल द अदर्स लेबरर्स लेफ्ट बट नॉट मोलाई. इतर सर्व मजूर तिथनं निघून गेले. काम बंद पडल्यावर कोण थांबणार. ते सगळे मजूर जे होते ते निघून गेले, परंतु मोलाई गेला नाही. ही डिसाइडेड टू कॅरी ऑन द वर्क ऑल बाय हिमसेल्फ. आणि त्याने ते काम स्वतःच चालू ठेवण्याचा निश्चय केला. स्वतःहून त्याने ते काम करण्याचा निश्चय केला. त्यासाठी कोणी त्याला पेमेंट करणार नव्हतं, पगार देणार नव्हतं, तरीही त्याने ते काम चालू ठेवण्याचा निश्चय केला. ही वेंट टू द फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफिसर्स अँड द एल्डर्स इन हिज विलेज. आणि तो वन खात्याच्या अधिकाऱ्यांकडे आणि त्यांच्या गावातील जे काही वडीलधारे एल्डर्स लोक होते त्यांच्याकडे गेला. मोलाई नथिंग ग्रोज ऑन द सँडबार्स. मोलाई, त्या वाळूच्या बांधाऱ्यावर काहीच उगवत नाही. डोंट वेस्ट युअर टाईम. तुझा वेळ फुकट घालवू नकोस. मेनी ऑफ देम ॲडवाईस. त्यांच्यापैकी अनेकांनी त्याला सल्ला दिला. तो त्या वन खात्याच्या अधिकाऱ्यांकडे गेला, गावातील जे ज्येष्ठ लोक होते त्यांच्याकडे तो गेला, एल्डर्सकडे. परंतु तेथील बऱ्याच लोकांनी त्याला एकच सल्ला दिला की तू तुझा वेळ घालवू नकोस, कारण की ते काय आहे, सँडबार आहे, वाळूचे ते काय आहे, ढीग आहेत आणि त्या ठिकाणी काहीही उगवणार नाही, त्यामुळे तू तुझा वेळ घालवू नकोस असा सल्ला त्याने दिला. बट समवन टोल्ड हिम टू ट्राय ग्रोईंग बांबू. परंतु कोणीतरी त्याला बांबूची लागवड करण्याचा सुद्धा सल्ला दिला. द फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल गेव हिम सम सॅपलिंग. वन खात्याने त्याला काही रोपटी दिली. अर्ली नेक्स्ट मॉर्निंग मोलाईज वेंट टू द आयलँड अँड प्लांटेड हिज फर्स्ट ट्री केअरफुली. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे मोलाई त्या बेटावर गेला आणि त्याने त्याचे पहिले झाड अतिशय काळजीपूर्वक लावले. आफ्टर दॅट ही विजिटेड द आयलँड एव्हरी डे. आणि त्यानंतर तो त्या बेटावर दर दिवशी रोज जाऊ लागला. वॉटरिंग अँड टेंडिंग द प्लांट्स विथ द लव. आणि त्या रोपट्यांना तो पाणी देऊ लागला आणि प्रेमाने त्यांची जोपासना करू लागला. द प्लांट बिगॅन टू ग्रो. रोपटी हळूहळू काय झाली, वाढू लागली. विथ देम मोलाईज होप्स ऑल्सो ग्रो. जशी जशी झाडे वाढू लागली तसतशी मोलाईच्या अपेक्षासुद्धा वाढवू लागल्या. होप्स मीन्स आशा, अपेक्षा. ही बिगॅन टू लुक फॉर मोर सॅपलिंग अँड अदर टाईप्स ऑफ ट्रीज ही बॉट. आणि मग तो आणखी रोपे आणि इतर प्रकारच्या झाडांचा शोध घेऊ लागला. त्याने बरेच झाडे त्यांनी आणली, शौरीच्या झाडाची रोपे आणली. आणि त्याला आनंद देणारी गोष्ट म्हणजे ती त्या बेटावर मूळ धरू लागली आणि त्या बेटावर हळूहळू काय झाली, हिरवळ तयार झाली. ही वॉटर द प्लांट्स, मेड फेन्स अराउंड देम, गेव सपोर्ट टू द सॅपलिंग. आणि तो काय करू लागला, मोलाई आता पूर्ण वेळ त्या आयलंडवर, त्या लहान बेटावर तो वेळ घालवू लागला आणि दर दिवशी न विसरता तो त्या झाडांना पाणी देऊ लागला. विदाउट फेल ही वॉटर द प्लांट्स, मेड फेन्स अराउंड देम, गेव सपोर्ट टू द सॅपलिंग. त्याच्या अवतीभोवती तो कुंपण घालू लागला, त्यांना आधार देऊ लागला, सपोर्ट देऊ लागला. ही इव्हन कॅरीड गुड सॉईल इन हिज लिटिल बोट अँड स्प्रेड इट नियर द प्लांट्स. आणि तो आपल्या छोट्या नावेत सुपीक मातीसुद्धा आणू लागला आणि झाडांजवळ पसरवू लागला. समवन टोल्ड हिम दॅट रेड अँड्स आर गुड फॉर द सॉईल. कोणीतरी त्याला सांगितलं की लाल मुंग्या मातीकरिता फार चांगल्या आणि फायदेशीर असतात. दे वुल मेक द सँडी सॉईल फर्टाईल. त्या वालुकामय माती सुपीक करतात. मोलाईज देन कॅरीड हिप्स ऑफ देम टू द लँड. आणि मोलाईने त्यांचे ढीकच्या ढीक त्या बेटावर उचलून आणले. ही वॉज नॉट पुट आउट बाय द अँट बाईट्स. त्या मुंग्यांच्या चाव्यांनी तो त्रस्त झाला नाही. त्याने काय केलं की मुंग्यांचे ढीकच्या ढीक तिथं उचलून त्याने नेले. त्या चावतील किंवा त्या चावल्या असतील तर त्याने तो त्रस्त झाला नाही. ही ऑल्सो टूक डिफरंट टाईप्स ऑफ ग्रासेस देअर. आणि त्याने तिथे वेगवेगळ्या प्रकारचे गवतसुद्धा
नेले. द ग्रीन पॅचेस ऑन द आयलँड बिकेम थिकर अँड बिगर. आणि त्या बेटावरील जमिनीचे हिरवे पट्टे आता अधिक घट्ट आणि अधिक मोठे दिसायला लागले. फॉर मंथ्स अँड इयर्स, महिनोमहिने, वर्षानुवर्ष, मोलाईज वर्क ऑल अलोन ऑन द स्मॉल पॅच ऑफ द आयलँड. अतिशय महिने, वर्षानुवर्ष त्या बेटावरील लहानशा जमिनीचा जो भाग होता, मोलाईने एकट्याने तिथे काम करून तो हिरवा केला होता. ही लिव्ह इन द कंपनी ऑफ ट्रीज. त्याला फक्त कोणाचा सहवास होता, तर झाडांचा सहवास होता. झाडांच्या सानिध्यात तो राहत असे. ही स्पोक टू देम. तो त्यांच्याशी बोलत असे. झाडांशी तो काय करत होता? बोलत होता. मे बी द ट्रीज अंडरस्टूड हिज लँग्वेज. आणि तो त्यांच्याशी बोलत असे आणि बहुधा ती झाडे त्याची भाषा, त्यांचे प्रेमाचे शब्द ती समजत होती. हिज वर्ड्स ऑफ अफेक्शन दे रिस्पॉन्डेड बाय द ग्रोईंग विगरसली. आणि त्याचं जे प्रेम होतं, त्या प्रेमाच्या शब्दांमुळे ती झाडे जसं काही अजून जोरदारपणे ती त्याला प्रतिसाद करत होती. ती ग्रो होत होती. अतिशय विगरसली, अतिशय जोरदारपणे ती वाढत होती. विथ ट्रीज केम बर्ड्स, इन्सेक्ट अँड ॲनिमल. त्या झाडांबरोबर आता तिथे कोण आले होते? तर पक्षी आले होते, कीटक आले होते आणि प्राणीसुद्धा आले होते. दे लाईक द प्लेस. त्यांना ती जागा आवडली. अननोईंगली द ब्रॉट मेनी मोर सीड्स टू द प्लेस. आणि त्या पक्ष्यांबरोबर, त्या कीटकांबरोबर त्यांनी त्या ठिकाणी नकळतपणे आणखी खूपसे बियाणे आणले. द प्लेस बिगॅन टू गेट रिच विथ डिफरंट फॉर्म ऑफ लाईफ. आणि विविध जीवसृष्टीच्या स्वरूपात ते ठिकाण अतिशय समृद्ध असं झालं. इव्हन देन मोलाई डिड नॉट अबेंडन हिज वर्क. तरीसुद्धा मोलाईने आपले काम अर्धवट सोडून दिलं नाही. द फॉरेस्ट नाव बिकेम अ सेकंड होम फॉर हिम. ते जंगल आता जसं काही त्याचे दुसरं घर झालं होते. पीपल इन दॅट एरिया नेम इट मोलाईज कठोनी, मोलाईज फॉरेस्ट. आणि त्या विभागात, त्या परिसरात राहणारे जे लोक होते, त्या लोकांनी त्या क्षेत्राला त्याचं नावच देऊन टाकलं होतं मोलाईज कठोनी किंवा मोलाईचे जंगल असं नाव त्यांनी त्याला दिलं. टुडे मोलाईज कठोनी कवर्स अँड एरिया ऑफ नियरली 1500 एकर्स. बघा, तर आता हल्ली मोलाई कथुनीने जवळजवळ 1,500 एकरांचे क्षेत्र व्यापलं आहे. अँड विथ मोलाईज एफर्ट इट इज ग्रोईंग एव्हरी डे. आणि मोलाईच्या प्रयत्नांनी ते काय होते? दिवसेंदिवस वाढतच आहे. इट हाऊसेस थाउजंड्स ऑफ डिफरंट ट्रीज अँड प्लांट्स अँड बर्ड्स अँड ॲनिमल्स इन्क्लुडिंग डिअर, ॲप्स अँड इव्हन रायनोज अँड टायगर्स. तर बघा मुलांनो, त्या जंगलात हजारो वेगवेगळ्या झाडे आणि वनस्पती, की ज्या ठिकाणी फक्त वाळूचा ढीग होता, त्या ठिकाणी आता काय तयार झालं आहे? तर जंगल तयार झालं आहे. या मोलाईच्या प्रयत्नाने तिथे जंगल तयार झाले आणि त्या जंगलामध्ये आता वेगवेगळे झाडं, वनस्पती, पक्ष्यांना, हरिण, वानर, अगदी गेंडे आणि वाघांचा सुद्धा आता समावेश आहे. या प्राण्यांना इथे आश्रय दिला आहे. टू कॅप इट ऑल, A herd of about 100 elephant has started visiting the forest every year. आणि एवढंच नाही तर सर्वांवर कळस म्हणजे काय? तर सुमारे 100 हत्तींचा एक कळप. 100 हत्ती. बघा, कधी तुम्ही बघा 100 हत्ती, किती छान दृश्य असणार ते. तर 100 हत्तींचा एक कळप त्या जंगलात दरवर्षी भेट देऊ लागला. दरवर्षी त्या जंगलाला तो भेट देऊ लागला. दे स्टे देअर फॉर अबाउट 3 months. आणि फक्त ते भेट नव्हते देत, तर तिथे सुमारे ते 3 महिने राहत. द एलिफंट व्हिजिट शो दॅट होल फॉरेस्ट इज इन व्हेरी गुड हेल्थ. आणि हत्तींची हजेरी स्पष्ट दर्शवते की संपूर्ण जंगल कसं आहे? सुस्थितीत आहे, गुड हेल्थमध्ये आहे. मोलाई इज हॅपी मॅन्स टुडे. आणि मोलाई सध्या एक सुखी माणूस आहे. ऑल दिस वे नॉट जस्ट स्मूथ सेलिंग. सर्व काही हे सुरळीत नव्हतं. अपार्ट फ्रॉम द हार्डशिप्स मोलाईज हॅड टू सफर ऑन द आयलँड, वर्किंग
There, in a heavy race and scorching heat, he had to face opposition from the people too. आता हे जे आपल्याला एवढं सुख, एवढं छान जंगल, एवढे प्राणी पक्षी आपल्याला आता दिसत आहेत, पण हे काही सोपं काम होतं का? नाही. याच्या मागे खूप हाल अपेष्टा होत्या मोलाईच्या. खूप हाल अपेष्टा मोलाईला सहन कराव्या लागल्या. त्या बेटावर मुसळधार पाऊस आणि होरपळून टाकणारी उष्णता याचा त्रास त्याला सहन करावा लागला. तर निसर्गाचाच त्रास नाही, तर शिवाय लोकांचा सुद्धा विरोध त्याला सहन करावा लागला. He never thought of stealing from his forest, but others did. त्याने त्याच्या जंगलातून चोरीची कधीच कल्पना केली नव्हती, परंतु इतरांनी मात्र त्या गोष्टीचा विचार केला होता. He had to guard his island against poachers. आणि परंतु इतरांनी त्या गोष्टीचा विचार केला होता आणि त्याने मग काय करायला लागला, तो पाळत ठेवावी लागली. त्याला गार्ड म्हणजे संरक्षण करावं लागलं त्याला त्याच्या जंगलाचं. He had guard his island against poachers. When people wanted to cut down the trees, he stood up their defense like a rock. You will have to cut me before you cut the trees. He won. आणि जे काही बेकायदा प्राण्यांची शिकार करणाऱ्या विरुद्ध तो पाळत ठेवत होता आणि लोक जेव्हा झाडे तोडू बघत होते तर तो त्यांच्या संरक्षणाकरता एखाद्या खडकासारखा भक्कम उभा राही. तुम्ही झाडे तोडण्यापूर्वी मला प्रथम कापून टाकावे असे तो बजावत होता. यू विल हॅव टू कट मी बिफोर यू कट द ट्रीज. तुम्हाला मला पहिले कापून टाकावे लागेल आणि मग तुम्हाला झाड कापावे लागेल असं तो त्यांना बजावत होता. When the elephants came, they caused a lot of damages on the way. आणि हत्ती तिथे आले तेव्हा ते तिथे असलेल्या त्यांच्या मार्गावर ते खूप नुकसान करायचे. They destroyed the rice field and huts. Even Molai's own hut was destroyed. आणि त्यांनी भाताची शेती, तिथलच्या झोपड्या नष्ट केल्या. एवढ्याच नाही तर मोलाईची स्वतःची झोपडीसुद्धा त्या ठिकाणी नष्ट झाली. People wanted to beat up Molais because it was his forest and invited the elephants. लोकांना मोलाईला मारहाण करायची होती कारण त्या जंगलामुळेच त्या हत्तीचे लक्ष वेधून घेत होते आणि जंगल तिकडे येत होते आणि त्यामुळे त्यांच्या भाताच्या शेतीचं नुकसान होत होतं. त्याच्यामुळे लोकांना असं वाटायचं की या मोलाईला आपण मारावं. पण मोलाई घाबरला का? नाही. मोलाई वॉज नॉट अफ्रेड. He was firm, his resolve to create and protect a green cover. आणि मोलाई घाबरला नाही आणि त्याने त्या जमिनीकरता हिरवे आच्छादन निर्माण करण्याच्या त्याचं ते मत जे होतं तर त्याच्यावर ठाम राहिला. Protect a green cover for the land. In the end, most people left the area. They shifted the village to make way for the elephants. आणि मग अखेरीस बहुतेक जे लोक होते ते लोकांनी काय केला, तो प्रदेश सोडून गेले आणि हत्तींना रस्ता करून देण्याकरिता त्यांनी गावच पूर्ण दुसरीकडे हलवलं. मोलाईज कीप्स कॅटल फॉर हिज ओन लिव्हिंग. मोलाई आपल्या उपजीविकेकरता स्वतः काय करतो, गुरेढोरे पाळतो, कॅटल्स. लकीली ही हॅज फुल सपोर्ट फ्रॉम हिज फॅमिली. आणि सुदैवाने त्याला त्याच्या कुटुंबाचा सुद्धा पूर्ण पाठिंबा मिळतो. दे हेल्प हिम इन हिज वर्क इन ऑल पॉसिबल वेज. आणि ते त्याला शक्य होईल त्या प्रकारे सर्व प्रकारे ते मोलाईला मदत करत. दे हेल्प हिम इन हिज वर्क इन ऑल पॉसिबल वेज. मोलाई चिल्ड्रन विल कॅरी ऑन हिज वर्क. आणि शक्य होईल त्या पद्धतीने मोलाईचं कुटुंब, मोलाईची जी फॅमिली होती ती त्याला मदत करत असे. आणि आता तर त्याची जी मुले होती ती त्याचे कार्य पुढे चालू ठेवू लागली. पीपल आउटसाइड मोलाईज ओन ट्राईब डिडंट नो अबाउट मोलाईज वर्क. मोलाईच्या स्वतःच्या जमातीबाहेर लोकांना मोलाईच्या कार्याची माहिती नव्हती. वन डे अ फोटोग्राफर रोमिंग इन दॅट एरिया फाउंड मोलाईज वर्किंग इन हिज फॉरेस्ट अँड गार्डिंग इट. आणि एके दिवशी त्या विभागात भटकणाऱ्या एका छायाचित्रकाराने मोलाईला त्याच्या जंगलात काम करताना आणि त्याची राखण करताना पाहिले. When he came to know that Molai had grown the forest single-handedly, he was greatly impressed. आणि जेव्हा त्याला कळलं की मोलाईने हे जंगल एका हाताने वाढवलंय हे समजल्यावर तो अत्यंत प्रभावित झाला.
ही टोल्ड द मीडिया, न्यूजपेपर, TV चॅनल्स एक्सेट्रा अबाउट मोलाई सिंगल हँडेड अचिव्हमेंट्स. आणि त्याने मोलाईच्या एक हाती महान कामगिरीविषयी वर्तमानपत्र, TV, वृत्तवाहिन्या इत्यादी प्रसारमाध्यमांना त्याने माहिती दिली. The department was impressed too. They decided to help Molais in his work. The government honored him with the Padma Shri Award. आणि वन खातं जे होतं फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यांनी सुद्धा त्या मोलाईला कामात मदत करायचं ठरवलं आणि शासनाने सुद्धा गव्हर्नमेंटने सुद्धा पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. मोलाई नाव वॉन्ट्स टू स्प्रेड हिज मेसेज थ्रू आउट द कंट्री. आणि मोलाई आपल्याला संपूर्ण देशात त्यांचा आपल्याला संदेश पसरवायचा आहे. कोणता संदेश आहे? इच वन ऑफ अस शुड प्लांट अँड ग्रो ॲट लिस्ट 2 ट्रीज. तर आपल्यापैकी प्रत्येकाने निदान 2 झाडे लावावीत आणि ती काय करायची? वाढवायची आहेत. हा संदेश आपल्याला संपूर्ण जगात मोलाईचा द्यायचा आहे. दे ट्रीज विल टेक केअर ऑफ द कार्बन डायऑक्साईड वी प्रोड्यूस थ्रू आउट अवर लाईफ अँड गिव्ह अस इनफ ऑक्सिजन टू ब्रीथ. आणि आपण आयुष्यभर निर्माण करीत असलेल्या कार्बन डायऑक्साईडची व्यवस्था सांभाळण्याचे कार्य झाडे करतील आणि आपल्याला श्वासोच्छ्वास पुरेसा ऑक्सिजन वायू ते पुरवतील. आर यू रेडी टू हेल्प? तुम्ही सहाय्य करायला तयार आहात का? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आज मोलाईच कठणे हा लेसन आज आपण बघितला 4.2 6 स्टँडर्डचा. अतिशय सुंदर असा लेसन. या लेसनमध्ये आपल्याला संदेश दिलेला आहे की प्रत्येकाने कमीत कमी 2 झाडे लावावीत. फक्त झाडे लावायची नाही तर ती वाढवायची सुद्धा आहे. आय होप यू अंडरस्टँड इट. तेव्हा आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.